पुण्यात ग्रामस्थांचा रेल्वे भूसंपादनाला विरोध, झाडावर चढून शेतकऱ्यांचं आंदोलन। जळगावात हॉटेल व्यवस्थापकावर जीवघेणा हल्ला, दारूची बाटली देण्यास नकार दिल्यानं हल्ला, 10 ते 12 जणांकडून हॉटेल व्यवस्थापकावर जीवघेणा हल्ला। नाला सोपाऱ्याच्या एका शाळेत बॉम्ब असल्याचा ईमेल, विद्यार्थी पालकांमध्ये भीतीचं वातावरण, तपासादरम्यान बॉम्ब आढळलं नसल्याचं समोर, धमकीचा फेक ईमेल असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती। कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरूच, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, गेल्या 24 तासात 5 फूट 9 इंचाची वाढ। माळेगाव साखर कारखाना निवडणूक सहकार बचाव पॅनलचे प्रमुख रंजन तावरे यांचा पराभव, 362 मतांनी झाला पराभव। मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह, महामार्गावरील संगमेश्वर जवळ रस्त्याला मोठे तडे, काही ठिकाणी अर्धा फुटाच्या भेगा, वेळीच उपाययोजना करण्याची आवश्यकता। मालेगावात मोबाईल टॉवरवर चढून सामाजिक कार्यकर्त्याचं आंदोलन, सार्वजनिक बांधकाम विभागात कोट्यवधींचा घोटाळ्याचा आरोप, कोट्यवधींच्या कामाची चौकशी करण्याची कार्यकर्त्याची मागणी। सांगलीच्या मिरजेत सुगंधी तंबाखूची वाहतूक, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करत दोघांना अटक, तर तिघांवर गुन्हे दाखल करत दोघांना अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।